आजही इथल्या भग्नवाड्यांच्या भिंती त्या मोहिमांचे नाव सांगतात, जिथे मराठ्यांच्या तलवारी जिद्दीने तळपल्या होत्या। आजही इथल्या बोचऱ्या थंडीत जेव्हा सूर्याची कोमल किरणे अंगावर पडतात, तेव्हा जाणवते ती मा जिजाऊंची मायेची ऊब असते। आजही सुसाट वारा इथल्या दऱ्याखोऱ्यातून धावत येऊन तुम्हाला हैराण करतो, तो खट्याळपणा असतो बालशंभूराजांचा। आणि आजही इथल्या गंभीर शांततेत स्वतः मनाशी काहीतरी पक्क करता, तो आदेश असतो महाराजांचा, कारण हा गडांचा गड राजगड आजही जिवंत आहे। मागील भागात आपण पाहिले होते राजमार्ग पाली दरवाजातून केलेला दुर्गप्रवेश आणि गडाला संजीवनी देणारी संजीवनी माची। तो व्हिडिओही नक्की पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। या भागात आपण गडाचा उर्वरित भाग पाहणार आहोत, तर चला दुर्गभ्रमंती सुरू करूयात। संजीवनी माचीनंतर माझी पावले वळतात ती सुवेळा माचीकडे। आल्या मार्गानेच न परतता बालेकिल्ल्याच्या सुळक्याला वळसा घालत मी सुवेळा माचीकडे निघतो। हे अंतर कमीही आहे आणि वाटेत बऱ्याच पाण्याच्या टाक्या आणि इतर काही कमी पाहिल्या जाणाऱ्या जागा पाहता येतात। इथे असलेल्या काळेश्वर बुरुजानजीक काही वास्तू पाहता येतात। ट्रेक करत असताना कायम तुमच्या पायाखाली काय आहे काय नाही याची काळजी घेतली पाहिजे। जसं की मला इथे विंचू दिसला, हा जर त्याने मारला डंक तर झालं कल्याण। एका बाजूला तोरणा, एका बाजूला सिंहगड, अशा अभेद्य किल्ल्यांमध्ये हा राजगड आहे। मागचा व्हिडिओ आपण पाहिला होता तोरणागडाचा, त्यावेळी तुम्ही पाहिला असेल किंवा तुम्ही याआधी गेलाही असाल, तुम्हाला माहिती असेल की तोरणागडाची चढाई ही किती कठीण आहे। मग तुम्हाला असं वाटत असेल की छत्रपतींनी स्वराज्यासाठी तोरणागडाचा विचार न करता राजगडाचाच का बरं केला असावा। त्याला काही कारण आहेत। तर पहिलं कारण असं की भौगोलिक कारण हा गड अशा ठिकाणी आहे, जसं म्हटलं की एका बाजूला सिंहगड आणि एका बाजूला तोरणा, असे म्हणजे अभेद्य किल्ले असताना आणि त्याच्यामध्ये राजगड असणं, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं होतं। दुसरी गोष्ट की हा जो तुम्ही गड पाहताय याच्या बाजूनी नद्या आहेत, त्यामुळे शत्रूला जर या गडाजवळ पोचायचं असेल तर त्याला नद्या पार कराव्या लागतील, त्याला छोटे मोठे टेकाड पार करावे लागतील। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तोरणागडाचा विचार झाला होता, पण तोरणागडाचा बालेकिल्ला तुम्ही पाहिला आहे की तोरणागडाचा बालेकिल्ला हा तसा लहान आहे आणि त्या मानाने राजगडाचा बालेकिल्ला फार मोठा आहे आणि अवघडही आहे। आणि त्यामुळेच स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाचा विचार करण्यात आला, राजगड निवडण्यात आला। आणि इकडच्या ज्या माची आहेत सुवेळा, संजीवनी, पद्मावती, 3 माची आहेत, 3 वेगवेगळ्या दिशेला, आणि त्यामुळे हा किल्ला फिरत असताना जाणवतं की किती प्रशस्त किल्ला आहे आणि किती मजबूत किल्ला आहे। इथेही काही पाण्याची टाकी दिसत आहेत, फक्त पाण्याची टाकी नाही तर मंदिरही दिसतंय, शिवलिंग दिसतंय तुम्हाला देत आहे। पुढेही एक मंदिर आहे, खाली उतरून बघूयात। किल्ल्याच्या आडवाटेवरून फिरताना तुम्हाला अशी ठिकाणं पाहायला मिळतात, त्यामुळे जिथे संधी मिळते त्यावेळी अशा आडवाट्या घ्यायच्या, काही ना काहीतरी नवल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं। तर इथे हा फलक लावलेला आहे, भागीरथी मंदिर आहे ते, आणि ते वरती आपल्याला अजून एक गणपतीचं मंदिर दिसतंय। राजगडावर महाराजांचे वास्तव्य 25-26 वर्ष होते। काही इतिहासकार सांगतात गडाचं जे बांधकाम होते ते तब्बल 20 वर्षे चालले होते। तोरणा तसेच राजगडावर सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग इथल्या गडनिर्मितीला झाला। 3 माच्यांपैकी सर्वात आधी पद्मावती माची भक्कम करण्यात आली आणि सर्वात शेवटी संजीवनी माची। गडाच्या पूर्व दिशेला असल्यामुळे सुवेळा असे या माचीचे नामकरण झाले। ही माची संजीवनी माची एवढी लांब नसली तरी इथेही 3 टप्प्यात बांधकाम केलेले पाहता येते। इथेही चिलकती तटबंदी आणि बुरुज पाहता येतात। गडाच्या इतर भागात जसे दिंडी किंवा चोर दरवाजे आहेत, तसा मडे नावाचा दरवाजा इथे आहे। भोरच्या दिशेने जाण्यासाठी हा दरवाजा सोयीस्कर पडतो।
इथल्या खडकात 3 मीटर व्यासाचे नैसर्गिक नेडे आहे, ज्याला हत्तीप्रस्तर असे म्हणतात. सुवेळा माची करून झाली. आता पुढे बाले किल्ल्यावर चाललो आहे. आता परत तिथून माघारी जाताना, कारण आता आपली प्रदक्षिणा झालेली आहे, कारण आपण आता बाले किल्ल्याचा डोंगर आहे, पूर्ण उलटी प्रदक्षिणा कंप्लीट होते आहे. आणि आता वाटेत जाताना हनुमान मंदिर दिसतं. मंदिराचं बांधकाम चालू आहे, म्हणजे नव्याने मंदिर बनवत आहेत. किल्ल्याची जी दुरुस्ती होते आहे त्यातलाच हा एक भाग आहे. हे हनुमान मंदिर आहे, म्हणजे पूर्वी मंदिर होतं इथे, आणि हनुमानाची मूर्ती आता सध्या इथून काढून इथे स्थापित केली आहे. तर ते नंतर ज्यावेळी मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल त्यावेळी ते परत तिथे स्थापित केले जातील. सुवेळा माचीनंतर मोर्चा वळतो तो बाले किल्ल्याकडे. बाले किल्ल्याच्या डोंगर पायथ्याला पोचल्यावर एक ही वाट खाली जाते पद्मावती माचीजवळ, आणि ही अशी वरती चढलेली वाट आहे. तर आपण ही वाट घेऊया, कारण ही आपल्याला पुढे बाले किल्ल्याला घेऊन जाईल. इथून पण जाता येईल, पण परत फिरून मग परत त्या सदरेजवळ जाऊन सदरेजवळून परत मग पायऱ्यांचा मार्ग घ्यावा लागेल. तर हा शॉर्टकट आहे. हे आल्यावर 2 वाटा आहेत परत, एक डावीकडे आणि एक उजवीकडे. तर आपल्याला उजवीकडची वाट घ्यायची आहे, कारण ही डावीकडची वाट संजीवनी माचीला जाते. बाले किल्ला चढायला काही जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनटात आपण वरती पोचतो. पण ही 10-15 मिनटं तुमची अक्षरशः परीक्षा घेतात. हॅलो, पोचते मी आता. दरवाजाजवळ पोचलो आहे. दरवाजाच्या थोडंसं खाली ही आपल्याला लेणी पाहायला मिळते. चला, 3:30 वाजत आलेत. किल्ल्यावर 5:30 नंतर थांबू नाही देत, त्यामुळे आपल्याकडे तसा जास्त वेळ नाही आहे. त्यामुळे आता गडबड करावी लागेल. खरं तर राजगड एका दिवसात पाहून नाही होत, त्यासाठी निदान 2 दिवस तरी हवे. आधी कसं असायचं की एका दिवसात कुठले 2 माची, दुसऱ्या दिवशी मग एखादी माची आणि बाले किल्ला, असं लोक करायचेत. पण आता किल्ल्यावर थांबू नाही देत, त्यामुळे पंचायत झालेली आहे. आधी पद्मावती मंदिर, त्याच्या बाजूच्या धर्मशाळेत लोक थांबायचे आणि 2 दिवसात आरामात किल्ला बघायचे. आता धावत पळत पाहायला लागतो किल्ला. बरं आहे की याआधी आम्ही ज्यावेळी थांबू देत होते त्यावेळी येऊन गेलोत, त्यामुळे अगदी मनसोक्त किल्ला आम्हाला फिरता आला. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पाहता आल्या. आता बघा, सकाळपासून मी 9:30 वाजता सुरुवात केली होती, म्हणजे अगदीच कुठे फार मोठी विश्रांती न घेता धावत पळत किल्ला फिरतो आहे. पण अजून पण बाले किल्ला, पद्मावती माची राहिली आहे. वेळ संपत चालला आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही इथे याल तर खात्री करा की सकाळी लवकर पोचाल इथे. किंवा मग खाली एक मंदिर आहे पालिगावात. तर मी मागच्या वेळी सायकल घेऊन आलो होतो इथे. सायकलवरती गडावर घेऊन आलो होतो आणि इथून तोरणाला पण नेली होती सायकल उचलून, जिथे चालवता येईल तिथे चालवत. आणि त्यावेळी मी रात्रीचाच येऊन खालच्या मंदिरात थांबलो होतो आणि मग सकाळी लवकर पहाटे मी सुरुवात केली होती. तसं केलं तर मग तुमचं दिवसभरात होऊन जातं. तरी पण मला वाटतं की 2 दिवस हवेच.
आता बालेकिल्ल्याच्या दरवाज्यात पोचलो आहे आपण. प्रशस्त दरवाजा आहे बालेकिल्ल्याचा हा महादरवाजा. खालचा आपण बेनी दरवाजा पाहिला, खालचा खालचा महादरवाजा पाहिला होता. तर ते एक त्यावर एवढं काही कोरीकॉम नव्हतं आणि बुरुजही गोलाकार होते. इथे आपण बघतोय की अँगलमध्ये आहेत हे बुरुज आणि दरवाजाही एकदम प्रशस्त आहे. इथे आठवड्याचा मधला दिवस आहे म्हटलं की फार कमी गर्दी आहे. पण इथे बघा हे केरळावरून आलेत. Hi. वेर आर यू फ्रॉम? Kerala. एंड युअर नेम प्लीज? My name is Shiraz. तंदू. मेरा नाम बिलाल. इसका नाम बिलाल. तो राजगढ़ कैसे पता चला? राजगढ़ देखने कैसे आए? अच्छा है. ऊपर है. Must try place. Must visit in monsoon time. नॉट दिस टाइम. Not this time. This okay. Very hot. Very such a kind of experience. आता खरं तर ना आता म्हटलं की फेब्रुवारीचा शेवट चालू आहे. बरेच ट्रेकर हे मान्सूनमध्ये येतात आणि त्यानंतर थंडीत येतात. पण जर तुम्ही यावेळी जे उन्हाळ्यात ट्रेक करतात ना तिथे ट्रेकरचा खरा कस लागतो आणि त्यावेळी तुमची मेंटली आणि फिजिकल जी फिटनेस असते ना ती तुम्हाला कळून येते. महादरवाज्यातून आत प्रवेश करताच देवीचं मंदिर हे दिसतं, जननी देवी मंदिर. मंदिरासमोरून अजून काही पायऱ्या चढून समोर दिसते ते चंद्रतळे. या टाकीच्या बाजूलाच ब्रह्मेश्वर किंवा ब्रह्मर्षी मंदिर आहे. इतिहासातला सर्वात जुना म्हणजे अंदाजे 2000 वर्षापूर्वीचा उल्लेख सापडतो तो याच ब्रह्मर्षीचा. मंदिर परिसरात अजून बरीच टाकी आहेत. रायगडावर जशी आपण बाजारपेठ पाहतो तशीच बाजारपेठ राजगडावर पण आहे, या राजगडाच्या या बालेकिल्ल्यावर. आणि ही आहे ती बाजारपेठ. फारच भग्न अवस्थेत आहे. आता आपण म्हणू शकतो की आपण आता गडमाथ्यावर पोचलो आहोत, कारण आता आपण राजगडच्या टॉपला आहोत. आणि आता इथे पोचल्यावर आपल्याला हा दिसतो तो राजवाडा आहे. आणि जर तुम्ही इतिहासात डोकावू शकत असाल तर डोकावून पहा, ती कल्पना करून पहा, ही तीच जागा आहे, हा तोच राजवाडा आहे जो पावन झाला आहे महाराजांच्या वास्तव्याने. सुवेळा माची करून वरती येताना आपण या वाटेने आलो होतो आणि मग असं वरती गेलो होतो. आता आपल्याला आल्या त्या वाटेने खाली न उतरता आता ही जी सरळ वाट खाली उतरलेली दिसते इथून खाली उतरायचं आहे. म्हणजे सरळ आपण आता सदरेजवळ पोचू. चला. परत माघारी आता आपण सदरेजवळ आलो आहे. आता इथून पुढे आपल्याला राहिलेला भाग करायचा तो म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची ही इतर 2 माच्यांच्या मानाने लांबीला छोटी तरी प्रशस्त. गडावरील महत्त्वाच्या वास्तू त्या या माचीवरच पाहायला मिळतात. राजवाड्याचे अवशेष पाहिल्यानंतर मग काही पायऱ्या खाली उतरतात आणि इथून पुढे आपण मग पद्मावती मंदिर, पद्मावती तलाव, अजून बाकीचे जे काही राहिले ते आपण पाहू. पायऱ्या उतरून खाली आल्यावर सर्वात आधी रामेश्वर मंदिर दिसतं.
तिथून पुढे आपल्याला सईबाईंची समाधी दिसते. सईबाईंचे निधन व राजाराम महाराजांचा जन्म याही इथल्या महत्त्वाच्या घटना. समाधीच्या पुढेच आपल्याला पद्मावती मंदिर दिसते. आधी इथे रात्रीच्या निवाऱ्याला येणाऱ्या दुर्ग भटक्यांचे हे हक्काचे छत. आता मुक्कामाला बंदी असल्यामुळे आतल्या पद्मावतीलाही करमत नसावे. मंदिराच्या बाहेर 2 विहिरी आहेत, तर मंदिराच्या मागे कचेरीचे भग्नावशेष दिसतात. मागच्या 2 वर्षापासून इथे किल्ल्याचे काम चालू असल्याने कामगारांच्या झोपड्याही या परिसरात दिसतात. दिसते काय तू? हां दिसते काय तू? दिसते काय? हां दिसते. तू? सईबाईंच्या समाधीच्या बाजूला ही धर्मशाळा. इथूनच खाली पद्मावती तलावाजवळ जाता येते. तर पद्मावती तलावाच्या थोडंसं खाली आल्यावर तुम्ही पोचता ते या चोर दरवाजाजवळ. आणि हाच तो दरवाजा आहे. म्हणजे जर तुम्ही गुंजवणीवरून आलात तर या दरवाजातून तुम्ही आत किल्ल्यात प्रवेश करता. फार छोटासा दरवाजा आहे म्हणून हा चोर दरवाजा. गडांचा गड त्यामुळे साहजिकच इथल्या ऐतिहासिक नोंदीही तेवढ्याच जास्त असतील. काही ठळक इतिहास डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो तुम्ही तिथे वाचू शकता. जर आज आपण आपल्या अस्तित्वाचे मूळ शोधत निघालो तर तो शोध आपला इथे पूर्ण होईल. काशीहून श्रेष्ठ माझा हा गड, कारण याच देवाऱ्यात राहत होता माझा देव. मी पुन्हा पुन्हा इथल्या मातीचा टिळा मस्तकी लावायला इथे येत राहीन, कारण हीच माझी काशी. इथेच शिव महादेव.